श्रोते हो नमस्कार. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण गीतेचा 9वा अध्याय पाहणार आहोत. कारण बरेच दिवस झाले टाकलेले नाहीत, थोडं तब्येत बरी नसल्यामुळं काहीच करता आलं नाही. तर ऐकूयात श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचे महात्म्य. महादेवजी म्हणतात, पार्वती, आता मी आदरपूर्वक गीतेच्या 9व्या अध्यायाचे वर्णन करतो. ते स्थिर चित्ताने श्रवण करा. नर्मदा नदीच्या तीरावर महेश्मती नावाची एक नगरी आहे. तेथे माधव या नावाचे एक ब्राह्मण राहत होते. ते वेदांगाची तत्वे जाणत होते आणि वेळोवेळी येणाऱ्या अतिथीचे प्रेमी होते. त्यांनी विद्येच्या योगाने बरीच संपत्ती मिळवून एका महान यज्ञाच्या अनुष्ठानाला सुरुवात केली. त्या यज्ञात बळी देण्यासाठी एक बकरा म्हणजेच बोकड मागविला होता. जेव्हा त्याच्या शरीराची पूजा झाली तेव्हा सर्वांना आश्चर्यचकित करीत त्या बोकडाने हसून उच्च स्वरात म्हटले, ब्राह्मण, अशा पुष्कळ यज्ञाद्वारे कोणता लाभ होतो? त्याचे फळ काय आहे? तसेच हे जन्म, मृत्यू आणि वार्धक्याचेही कारण काय आहे? हे सर्व करून ही माझी सध्याची स्थिती आहे, ती पहा. बोकडाच्या या कुतूहलजनक भाषणाला ऐकून यज्ञमंडपातील सर्व लोक फार आश्चर्यचकित झाले. तेव्हा त्या यजमान ब्राह्मणांनी हात जोडून एकसारखी टक लावून त्या बोकडाला नमस्कार करून श्रद्धेने व आदरपूर्वक विचारू लागले. ब्राह्मण म्हणाले, आपण कोणत्या जातीचे आहात? आपला स्वभाव आणि आचरण कसे आहे? तसेच बोकड म्हणाला, ब्राह्मण, मी पूर्वजन्मी एका ब्राह्मणाच्या अत्यंत पवित्र कुलात उत्पन्न झालो होतो. मी सर्व यज्ञाचे अनुष्ठान करणारा आणि वेदविद्येत प्रवीण होतो. एके दिवशी माझ्या पत्नीने भगवती दुर्गेच्या भक्तीने नम्र होऊन आपल्या मुलाच्या रोगमुक्तीसाठी बळी देण्याच्या उद्देशाने माझ्याकडे एका बोकड्याची मागणी केली. त्यानंतर चंडिकेच्या मंदिरात जेव्हा तो बोकड मारला जात होता, त्याच्या आईने मला श्राप दिला. अरे ब्राह्मणामधील नीच पाप्या, तू माझ्या मुलाचा वध करू इच्छितोस, म्हणून तूही बकऱ्याच्या योनीमध्ये जन्म घेशील. द्विजश्रेष्ठा, यथासमयी मला मृत्यू येऊन मी बोकड झालो. जरी मी पशुयोनीत पडलो आहे तरी सुद्धा मला पूर्वजन्मीचे स्मरण कायम आहे. ब्राह्मण, जर आपणाला ऐकण्याची उत्कंठा असेल तर आणखी एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. कुरुक्षेत्र नावाचे एक नगर आहे की जे मोक्ष प्रदान करणारे आहे. तेथे चंद्रशर्मा नावाचा एक सूर्यवंशी राजा राज्य करीत असे. एकेकाळी जेव्हा सूर्यग्रहण लागले होते तेव्हा राजाने मोठ्या श्रद्धेने काळपुरुषाचे दान देण्याची तयारी केली. त्याने वेदशास्त्र पारंगत अशा एका विद्वान ब्राह्मणाला बोलावले आणि पुरोहितासमवेत तीर्थाच्या पावन जळात स्नान करण्यासाठी निघाला. तीर्थामध्ये जाऊन राजाने स्नान केले आणि 2 वस्त्रे धारण केली. नंतर पवित्र व प्रसन्न चित्त होऊन त्यांनी शुभ्रचंदन लावले आणि बाजूला उभा असलेल्या पुरोहिताचा हात धरून त्या प्रसंगी जमलेल्या माणसांच्या जमावासह ते आपल्या घरी वापस आले. वापस आल्यानंतर राजाने यथोचित विधीने भक्तिपूर्वक अंतकरणाने ब्राह्मणांना काळपुरुषांचे दान केले. तेव्हा त्या काळपुरुषाचे हृदय चिरून एक पापी आत्मा चांडाळ प्रकट झाला. नंतर काही वेळाने निंदा ही चांडाळिणीचे रूप धारण करून काळपुरुषाच्या शरीरातून निघाली आणि ब्राह्मणाजवळ आली. अशा प्रकारे चांडाळणीची ती जोडी डोळे लाल करून अतिशय रागाने क्रोधाने निघाली आणि जबरदस्तीनेच ब्राह्मणाच्या शरीरात प्रवेश करू लागली. ब्राह्मण मनपूर्वक गीतेच्या 9व्या अध्यायाचा जप करीत होते आणि राजा चुपचाप हे सर्व कौतुक पाहू लागला. ब्राह्मणाच्या अंतःकरणात भगवान गोविंद निद्रा करीत होते. ते त्यांचेच ध्यान करू लागले. ब्राह्मणाने जेव्हा गीतेच्या 9व्या अध्यायाचा जप करीत आपल्या आश्रयदायी भगवंताचे ध्यान केले त्यावेळी गीतेच्या अक्षरांनी प्रकट झालेल्या विष्णुदूताद्वारे त्रास पाहून ते दोन्ही चांडाळ त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अशा प्रकारे या घटनेला प्रत्यक्ष पाहिल्यामुळे राजाचे नेत्र आश्चर्यचकित झाले. त्यांनी ब्राह्मणाला विचारले, ब्राह्मण श्रेष्ठा, हे महाभयंकर संकट आपण कसे पार पाडले? आपण कोणत्या मंत्राचा जप आणि कोणत्या देवताचे स्मरण करीत होता? तो पुरुष आणि स्त्री कोण होती? ते दोन्ही कसे उत्पन्न झाले? नंतर ते शांत कसे झाले? हे सर्व मला सांगावे. ब्राह्मणाने म्हटले, राजन, चांडाळाचे रूप धारण करून साक्षात पापच प्रकट झाले होते आणि ती स्त्री निंदेची साक्षात मूर्ती होती. मी या दोघांनाही असेच समजतो. त्यावेळी मी गीतेच्या 9व्या अध्यायाच्या मंत्राची म्हणजे श्लोकाची माळ जपत होतो. त्याच्या महात्म्याने सर्व संकट दूर झाले आहे. महिपते, मी नित्य गीतेच्या 9व्या अध्यायाचा जप करीत असतो. त्याच्या प्रभावाने विपरीत ग्रहजन्य संकटे पार पाडू शकलो. हे ऐकून राजाने त्या ब्राह्मणाकडून गीतेच्या 9व्या अध्यायाचे अध्ययन केले. नंतर ते दोघेही परमशांतीला म्हणजेच मोक्षाला प्राप्त झाले. ही कथा ऐकून ब्राह्मणाने त्या बोकडाला बंधमुक्त केले आणि गीतेच्या 9व्या अध्यायाच्या अभ्यासाने परमगतीला प्राप्त झाला. बघा मंडळी, आपण खूप पशुहत्या करतो.
परंतु काही अनेक मतांतर आहेत, पण याच्यामध्ये स्पष्ट सांगितले की पशुहत्या ही चुकीची आहे. तर कसा वाटला तुम्हाला हे गीतेच्या 9व्या अध्यायाचं महत्त्व? आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.